महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नाव बदलून मोदी सरकार जनतेचे हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप करत शुक्रवारी ग्रामीण भागातील मजुरांनी तालुका पंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधी यांचे नाव वगळणं म्हणजे केंद्र सरकारकडून मजुरांवर अन्याय व दडपशाही केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। ಶಕುಂತಲಾ ಅಂತ್ರಿ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಶಕುಂತಲಾ ಅಂತ್ರಿ। ಇವತ್ತು ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹುತಾತ್ಮವಾದ ದಿನ ರೀ। ಅವರ ಸ್ಮರಣಾರ್ಥದಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡತ್ತಿದ್ದೇವೆ ರೀ। ಏನಂತ ಹೋರಾಟ ಅಂದ್ರೆ ಯುಬಿಜಿ ರಾಮ್ಜಿ ತಿರಸ್ಕರಿಸಿ ಮನ್ರೇಗಾ ಉಳಿಸಿ ಅಂತಂದು ನಾವು ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರೆಲ್ಲ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬಂದಿವ್ರಿ। ಕಾಯಕ ಬಂಧುಗಳು ಮತ್ತು ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್, ಈಗ ನಮ್ಮ ಹಕ್ಕುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಅವ್ರು ಕಿತ್ಕೊಂಡಾರ ಸರ್। ಅಂದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಗೆ 100 ದಿವಸ ಕೆಲಸ ಅಂತ ಕೊಡ್ತಿದ್ರಿ। ನಾವು ಪಂಚಾಯತಿ ಒಳಗ 6 ನಂಬರ್ ಫಾರ್ಮ್ ಒಳಗ ನಾವು ಕೆಲಸದ ಬೇಡಿಕೆ ಅಂತ ಇಡ್ತಿದ್ವಿ ರೀ। ಅವ್ರು 15 ದಿವಸ ಒಳಗಾಗಿ ನಮ್ಗೆ ಕೆಲಸ ಕೊಡ್ಬೇಕು, ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ವಿರುದ್ಧ ಬತ್ತಿ ಅರ್ಜಿ ಬರೆಯಾಕ ನಮ್ಗೆ ಅನುಕೂಲ ಇತ್ರಿ। ಈಗ ಅದೆಲ್ಲ ಏನು ಅನುಕೂಲ ಇಲ್ರಿ। ಅವ್ರು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವ್ರು ಕೊಟ್ಟಾಗ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ। ಅವ್ರು ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಾರ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ಬೇಕ್ರಿ। ಈಗ ನಾವು ಹೊಲದು ಇಲ್ದವ್ರ ಬಡ ಜನರ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಸರ್? ಮೊದಲೆಲ್ಲ ವಲಸೆ ತಡೆಯುವಂತ ಕಾನೂನು ಇತ್ರಿ, ಈಗೆಲ್ಲ ವಲಸೆ ಹೋಗುವಂತ ಕಾನೂನನ ಅವ್ರ ಅವ್ರ ನಮ್ಗೆ ನಮ್ಗೆ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಾರ ಅವ್ರ। ಈಗ ನಮ್ಮ ಅದರಿಂದ ನಮ್ಗೆ ಏನೂ ಅನುಕೂಲ ಇಲ್ರಿ ಸರ್। ಅವ್ರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಏನ್ ಕಾನೂನು ಈಗ ಜಾರಿಗೆ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ಅದರಿಂದ ನಮ್ಗೆ ಏನೂ ಅನುಕೂಲ ಇಲ್ಲ। ನಮ್ಮ ಬಡ ಜನರಿಗೆ ಕುಂತು ತಂದಿಟ್ಟಾರ ಸರ್। ಯಾಕಂತಂದ್ರ ಈಗ ಆ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಬಂದ್ ಆಯ್ತಂತಂದ್ರ ನಾವೀಗ ವಲಸೆ ಹೋಗುವಂತ ಪ್ರಸಂಗ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಸರ್। ಯಾಕಂದ್ರ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸನೂ ಆತು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಕೆಲಸದನೂ ಆತು, ನಾವು ಹೊಟ್ಟಿ ಪಾಡಿಗಾದ್ರೂ ಬೇರೆ ಊರುಗಳಿಗೆ ಕೆಲಸ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಸರ್। ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳದೂ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತದೆ ಸರ್। ಮೊದಲೇನು ಕಾನೂನು ಇತ್ತು ಅದು ನಮ್ಗೆ ಅನುಕೂಲ ಇತ್ತು ಸರ್। ಈಗಿನ ಕಾನೂನು ನಮ್ಗೆ ಬೇಡ, ಮೊದ್ಲಿನ ಕಾನೂನು ನಮ್ಗೆ ಬೇಕ್ರಿ। ಅವರು 125 ಹಜರಿಗಳು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾರಲ್ರಿ ಸರ್, ಅದು 125 ಹಜರಿಗಳು ನಮ್ಗೆ ಬೇಡ್ರಿ, 100 ಹಜರಿನ ಇರ್ಲ್ರಿ। ಆದ್ರ ಮೊದ್ಲಿನ ಕಾನೂನು ನಮ್ಗೆ ಇರ್ಲಿ, ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ನಮ್ಗೆ ಬರ್ಬೇಕ್ರಿ। ಅವ್ರ ಕಾನೂನು ಅವ್ರು ವಾಪಸ್ ತಗೋತಾರ, ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ, ಗೆಲ್ತೀವ್ರಿ ಸರ್। ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನಾವು ನಿಲ್ಸೋದಿಲ್ಲ ಸರ್। ನನ್ನ ಹೆಸರು ಶಕುಂತಲಾ ಸರ್। अशासाठी की जो कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री कानून होता, कायदा होता रोजगार हमीचा, तो कुटुंबाला 100 दिवसाचं कामाची हमी देणारा होता। ते बदलून आता केंद्र सरकारनी VB जीरामजी कायदा नावाचा आणलेला आहे। ते सांगायला म्हणतात की 125 रुपये तुम्हाला काम देतो म्हणून। आमची मागणी 150ची होती प्रत्येक व्यक्तीला। ते तसं केलं असतं तर आमची काही तक्रार नव्हती, पण ते त्यांनी आता काय केले, कायद्यात मूलभूत बदल केलेले आहेत। ते नाकाला तूप लावून की तुम्हाला 125 दिवस काम देतो असं सांगतायत, पण ऍक्च्युअली त्यांनी कसं केलेलं आहे की पैसे पूर्वी कसं होतं की कितीही लोक काम मागतील तर त्याची पैशाची व्यवस्था केंद्र सरकार आपल्या बजेटमध्ये करत होती। आता तसं करणार नाही। बजेटमध्ये जे अर्थमंत्री आहेत ते ठरवणार की इतके पैसे ह्याला, इतके पैसे त्याला, त्याप्रमाणे या VB रामजी कायद्याला इतके पैसे देणार। मग ज्यांना काम जितके दिवस मिळणार तेवढं मिळणार। आणि आता देखील मी आता ह्यांना विचारलं की तुम्हाला 100 दिवस काम किती जणांनी केले, हात वर करा। एकाही व्यक्तीने केलेलं नाही। एकूण 100 दिवसाचा कायदा असतानाच फक्त 8% लोकांना 100 दिवसाचं काम मिळालंय। आणि तुम्ही जर हे बजेटला जर जोडलं तर 125 तर सोडा, 100 दिवस तर नाहीच, 40-50 दिवस सुद्धा मिळण्याची गॅरंटी नाही। त्यामुळे हा जो कायदा होता हा आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50 सालीच लिहिलं होतं की सरकारने लवकरात लवकर रोजगाराचा हक्क दिला पाहिजे। तो दिला केव्हा? काँग्रेस सरकारने 55 वर्षानंतर 2005 साली। आणि तो देखील तुम्ही आता काढून घ्यायला निघालाय। हा ग्रामीण कष्टकरी लोकांच्या वरती केलेला हल्ला आहे सरळ सरळ। आणि तुम्ही भांडवलदारांचं कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसा आहे, परंतु गरीबाला उद्योग द्यायला पैसा नाही, हे पूर्णतः अन्यायकारक आहे। तर तेव्हा तुम्ही हा कायदा, नवीन कायदा रद्द करा। आणि हा जो महात्मा गांधी रोजगार हमी कायदा होता तर त्याच्यात सुधारणा अवश्य करा। त्याच्यात भ्रष्टाचार होता तो थांबवा की, त्याला आमचा विरोध आहे का? आमचा पूर्ण पाठिंबा आहे। भ्रष्टाचार थांबवा आणि 100 दिवस प्रत्येक व्यक्तीला काम द्या। पण महात्मा गांधींच्या नावाने आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही महात्मा गांधींचा ज्यांनी खून केला, आता तुम्ही त्यांच्या तत्वालाही तुम्ही त्याचा खून करायला निघालाय, हे आम्ही सहन करणार नाही। म्हणून ही आज सगळीकडे आम्ही ठरवलंय की गांधींच्या पुतळ्याला स्मरून आंदोलन करायचं। 2 तारखेला फेब्रुवारीला कर्नाटकाची राजधानी बेंगळुरूमध्ये
सगळेजण एकत्र जमणार आहेत राज्य पातळीवरचे आणि 12 फेब्रुवारीला देश पातळीवरती मोठा लढा होणार आहे. त्याच्यानंतर 8 मार्चला आणखीन उग्र आंदोलन करून शेतकऱ्यांनी जसं आपलं आंदोलन यशस्वी करून घेतलं, 3 कायदे जे शेतकरी विरोधी होते ते रद्द केले, तसंच हा ग्रामीण कष्टकऱ्यांचा कायदा जो नवीन कायदा आलेला आहे तो रद्द करून जुना कायदा अंमलात यावा अशासाठी आमचं हे आंदोलन आहे. माझं नाव दिलीप कामत, मी ह्या ग्राकुसचा संस्थापक सदस्य आहे. मनरेगा योजनेचे मूळ नाव कायम ठेवून ही योजना पूर्ववत सुरू ठेवावी अशी जोरदार मागणी आंदोलकांनी यावेळी केली. कृष्णा कांबळे, KMM मराठी, बेळगाव.